नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तर सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, त्या कारणाने मी गावाला आले आहे, म्हणजे माझ्या सासरी आलेले आहे. तर थोडेसे व्हिडिओ मी तेथील शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न करणार आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर आज मी येथील देवपूजा करत होते. तर देवपूजा करताना मी देवघर स्वच्छ करणार होते. तर तुम्हाला आधीच मी संगमरवरी देवघर कसं स्वच्छ करायचं ते दाखवलेलं होतं. तर इथे पहा, आपल्या घरात देवघराचे सगळ्यात खास स्थान असते, त्यामुळे देवघराची व देवांची स्वच्छता करणं महत्त्वाचं असतं. घरातल्या देवाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करणे खूप आवश्यक आहे. देवघर ही अशी पवित्र जागा असते, तिथे देवतांचा वास असतो. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील तिथे वास करते. यामुळे या जागेची चांगली स्वच्छता केल्यास घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. आपल्याकडे संगमरवरी देवघर जर असेल तर स्वच्छता करताना तो सहजासहजी साफ होत नाही आणि साफसफाई करूनही त्याचा पिवळसरपणा काही दूर होत नाही. देवाऱ्यात पूजा करताना कापूर, धूप, उदबत्ती आणि दिवे लावले जातात. त्यामुळे धुरामुळे संगमरवरी देवाऱ्यात काळे डाग दिसून लागतात आणि अनेक वेळा साफसफाई करूनही ते पूर्ण निघून जात नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरात असणाऱ्या साहित्यापासून एकदम पटकन असं देवघर स्वच्छ कसं करायचं आणि बऱ्याच दिवस ते चमकदार कसं राहील याच्याविषयीची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आपल्याला 2 लिंबू लागणार आहेत. 2 लिंबू मी कट करून घेतलेले आहेत. तर एक वाटी घ्यायची आहेत. ते 2 लिंबू आपण पिळून घेणार आहोत आणि लिंबाच्या ज्या साली राहिलेल्या आहेत त्याचाही उपयोग आपण देव स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत. त्यामुळे ते टाकून न देता साईडला मी इथे ठेवून दिलेले आहेत. तर आपल्याकडे भांडी घासण्यासाठी जे लिक्विड असतं, तर ते लिक्विड आपल्याला त्या लिंबाच्या रसामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा सोडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपण संगमरवरी देवघर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, देवघरामध्ये बरेचसे डाग पडलेले आहेत. हळदी कुंकाचे, तेलाचे असे तेलकट डाग पडलेले आहेत. तर हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण देवघरावरती म्हणजे देवघराला सर्व बाजूंनी आपण लावून घेणार आहोत. तर एक स्वच्छ आपली घासणी आहे, ती मी नवीन घासणी आहे ती घेतलेली आहे. तर नवीन घासणीच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे ते सर्व देवघर मी पसरून घेणार आहे आणि आपल्याला 10 ते 15 मिनटं हे मिश्रण असंच देवघरावरती लावून ठेवायचं आहे. तर देवघरावरती आपण सर्व बाजूला हे मिश्रण लावून घेणार आहोत. देवघरातील सर्व देव मी एका ताम्हणामध्ये बाजूला काढून ठेवलेले आहेत, तेही आपण स्वच्छ करणार आहोत. तर जिथे जिथे तुम्हाला जास्त खराब झालेली जागा दिसत आहे, तिथे आपल्याला हे जे मिश्रण आहे त्याचा थर जास्तीचा लावून घ्यायचा आहे. तर सर्व देवघरावरती हे मिश्रण मी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण देवघरातील जे देव आहेत ते स्वच्छ करून घेऊयात. तर इथे पहा, ज्या आपल्या साली राहिल्या होत्या लिंबाच्या रसाच्या, त्या घ्यायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये मी मीठ घेतलेलं आहे. फक्त लिंबाची साल आणि मिठाच्या साहाय्याने आपले जे पितळी देव आहेत ते आपण स्वच्छ करणार आहोत. इथे तुम्हाला पितांबरी किंवा कोणतीही दुसरी पावडर वापरण्याची गरज पडत नाही. लिंबाच्या रसाने आणि मिठाच्या साहाय्याने आपण देव एकदम स्वच्छ असे आपले देव निघतील. तो देवघरातील एक एक देव मी घेणार आहे आणि लिंबाचा रस आणि मिठाच्या साहाय्याने त्याला स्वच्छ असं आपण घासून घेणार आहोत आणि हे मिश्रण लावून आपल्याला देव थोड्या वेळ असेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण देवांना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर घरामध्ये जे चांदीचे टाक असतात, ते टाकावरतीही आपण हे मिश्रण लावून टाक स्वच्छ करून घेऊ शकतो. मीठ थोडंसं खरखरीत असल्यामुळे त्यामुळे कोणत्याही घासणीचा वापर न करता असं लिंबाच्या साहाय्याने आपण देव स्वच्छ करून घेऊ शकतो. तर 10 मिनटं असंच मी मिश्रण लावून ठेवलं होतं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने देव आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपल्याला कोरड्या कपड्याने देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. जरी तुमचे देव जास्त खराब झाले असतील तर तुम्ही आंबट दह्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आंबट दही लावून तुम्ही ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने असे देव आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, 10 मिनिट झालेले आहेत. देवघरावरती आपण जे मिश्रण लावून ठेवलं होतं, तर घासणीच्या साहाय्याने असं थोडंसं देवघर घासून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला जोर द्यावा लागत नाही. एकदम पटकन असं तिथे जे घाण झालेली होती, तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, एकदम छान आणि पटकन अशी जे खराब झालेलं आहे ते या मिश्रणाच्या साहाय्याने लगेच निघत आहे. तर संगमरवरी देवघर स्वच्छ करताना कधीही जी आपली तारेची लोखंडी तारेची घासणी असते, तर ती कधीही वापरायची नाही.
तर अशी मऊसूत जी घासणी असेल तर त्या घासणीच्या साहाय्याने आपल्याला देवघर घासून घ्यायचं आहे. तर देवघर थोडंसं मी बाजूला केलेलं आहे आणि त्याच्या खालील आणि बाजूला जी जागा खराब झाली होती तीही त्या मिश्रणाच्या साहाय्याने आणि घासणीच्या साहाय्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर एक आपल्याला कपडा लागणार आहे आणि थोडंसं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर गरम पाण्यामध्ये आपल्याला कपडा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आणि त्या गरम पाण्याच्या कपड्याने आपण देवघराच्या बाजूची भिंतही मी अशी स्वच्छ करून घेणार आहे आणि देवघरही आपण त्याच पाण्याने म्हणजे थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि कपडा त्याच्यामध्ये बुडवून आपण देवघर सर्व पुसून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की देवघरावरती हळदी कुंकाचे तेलाचे बरेचसे डाग पडले होते. तर एकदम कमी कष्टामध्ये ते स्वच्छ झालेलं आहे. तर इथे पहा, देवघर कधीही स्वच्छ करण्यापूर्वी आपल्याला सर्व धूळ आधी झटकून काढायची आहे, कारण त्याच्यावरती लगेच पाण्याचा वापर करायचा नाही. तसं केलं तर सर्व धूळ आणि जी घाण असते ती मंदिराला चिटकून राहते आणि स्वच्छ करण्यासाठी खूप अवघड जातं. त्यामुळे स्वच्छ कपड्याने आधी देवघरावरील सर्व धूळ पुसून आपल्याला घ्यायची आहे. खूप छान आणि स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असं आपलं मंदिर निघालेलं आहे. तेही कमी कष्टामध्ये आणि कमी खर्चामध्ये. आपल्या घरामध्ये जे हे सर्व साहित्य उपलब्ध असतं, तर या उपलब्ध साहित्यातून तुम्ही असं संगमरवरी देवघर स्वच्छ करू शकता. त्यानंतर मी आता आपले देव स्वच्छ करून देवांना अभ्यंग स्नान घातलेलं आहे आणि देव कोरडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे देवपूजा करून घेत आहे. तर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊयात. सर्व देव कोरड्या कपड्याने स्वच्छ असे कोरडे करून घेतलेले आहेत. तुम्ही चांदीचे टाकी पाहू शकता. एकदम छान अशी चमक आलेली आहे आणि पितळी आपले जे देव आहेत तेही छान असे स्वच्छ झालेले आहेत. फक्त लिंबाच्या आणि मिठाच्या साहाय्याने आपण हे देव स्वच्छ केलेले आहेत. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर गणपती बाप्पांना मी पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे. सर्व देवांची मांडणी मी इथं करून घेते. तर इथल्या जे गावाकडील जे देवघर आहे तर तिथे पायऱ्या नाही आहेत. फक्त असे एका कपड्यावरती मी सर्व देव एकत्र ठेवलेले आहेत. तर टाक आहेत ते असे पाठीमागं ठेवलेले आहेत आणि सर्व देव त्याच्या पुढं आहेत. तर मांडणी झाल्यानंतर सर्व देवांना हळदी कुंकू मी लावून घेते. तर इथे कासव आहे ते मी पाण्यात ठेवलेलं आहे. या कासवावरती अंक नाही आहेत, त्यामुळे हे कासव मी पाण्यात ठेवलेलं आहे. सर्व देवांना मी फुलं वाहून घेत आहे. रांगोळी काढून घेत आहे. तर इथे पहा, असं गणपती बाप्पांचा एक साचा आहे रांगोळीचा. त्या साच्याच्या साहाय्याने मी इथं रांगोळी काढून घेत आहे.
तर देवघरामध्ये मंगल कलशाची मांडणी करणार आहे, त्यासाठी आंब्याची पानं इथून मी घेत आहे. तर इथे पहा, छोटीशी एक मी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत. तांदळावरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात आणि त्यानंतर मंगल कलश आपल्याला तांदळावरती ठेवायचा आहे. कलश पाण्याने आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फूल, अक्षदा, हळदी, कुंकू, ₹1 नाणं आणि एक सुपारी मी ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावरती आंब्याचा ढाळा मी मांडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मंगल कलश म्हणजे आपला जे श्रीफळ आहे ते ठेवलेलं आहे. श्रीफळाला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि धूप दीप आपण दाखवून घेणार आहोत. आंब्याचा तांब्याही छोटासा इथे देवघराच्या इथे मी भरून ठेवलेला आहे. तर सर्व देवांना दीप धूप दाखवून घेऊया आणि अशा पद्धतीने इथे पहा, खूप छान अशी पूजा झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.